नमस्कार, मी कोमल. तर आज मी गवारची भाजी दाखवणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करू. सर्वात अगोदर मी गवार घेतली आहे आणि ती गवार कशी साफ करायची ते दाखवते. तर मी गवारचे पुढचं टोक आणि पाठची देठ ते काढून घेते. तर सर्व गवार एकत्र करून मी अशी बारीक कट करणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कट करू शकता. काही लोक असे तिरकस पण कट करतात आणि काही लोक अशी बोटाने सुद्धा मोडतात. तर बोट खूप दुखतात आणि त्याला बराच वेळ जातो, म्हणून मी अशा पद्धतीने कट करते. तर मी पहिलाच गवार अशी कापून घेतलेली आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये जरा सुद्धा तेल वापरायचं नाही. आपण आधी गवार चांगला भाजून घेणार आहोत. सर्व गवार मी आत्ताच घालते आणि त्याला चांगलं डाग येईपर्यंत भाजून घेणार आहे. गवारच्या भाजीला चांगलं असं परतवत राहायचं जोपर्यंत त्याला असं लालसर डाग येत नाहीत. तुम्ही बघू शकता गवार चांगली भाजली आहे, त्याच्यावर डाग सुद्धा आले. तर आता मी ते प्लेटमध्ये काढून घेते गवार. त्याच कढईत मी 2 चम्मच तेल घालणार आहे. तेल थोडं गरम झाल्यावर त्यात मी अर्धा चम्मच राई, अर्धा चम्मच जिरा घालून घेते. राई जिरं चांगलं तडतडल्यावर त्यात मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घालते. सर्व कांदा घालून झाल्यावर कांदा चांगला परतवून घेते. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. आता यात मी मसाले घालणार आहे. तर सर्वात अगोदर मी 4 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, 2.5 चमचे लाल तिखट घेतल्याने अर्धा चम्मच हळद घेतला आहे. तर आपल्याला हे सर्व जिन्नस यात आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता कांदा चांगला लाल झालाय आणि आपण आता हे सर्व यात घालणार आहोत. तर सर्व मसाले कांद्यामध्ये चांगलं परतवून घेऊया. आता यात मी थोडं पाणी घालणार आहे, म्हणजेच मसाला आपला करपू नये म्हणून. तर यात पाणी घालून घेऊया आपण. अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करूया. यात अजून आपण थोडंसं पाणी घालूया, अर्धा ग्लास, म्हणजेच मी पूर्ण 1 ग्लास असं पाणी घातलं आहे. तर हे परत एकदा मिक्स करूया आणि त्याच्यावर झाकण लावून शिजण्यासाठी ठेवूया. 2 ते 3 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवूया, म्हणजेच मसाला चांगला शिजेल. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तर झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप चांगली अशी उकळ येते आहे. तर मी आता परत एकदा मिक्स करते. यात आपण आता भाजलेली गवाराची भाजी घालणार आहोत आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत. मी यात पहिलाच मीठ मसाला सर्व घातला आहे, त्यामुळे आता मी यात काहीच घालणार नाही आहे. तर चांगले एकदा मिक्स करून घेऊया. यात मी 1 ग्लास पाणी घालते आणि भाजी चांगली मिक्स करून घेते. यावर मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया. तर भाजीला चांगली उकळ फुटली आहे आणि पाणी सुद्धा त्यातलं आटलं आहे. तर थोडंफार पाणी यात मी ठेवलं आहे, कारण मला अशीच रस्सेदार भाजी आवडते. तुम्हाला जर सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी अजून आटवू शकता. मी या स्टेजला गॅस बंद करणार आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. तर रस्सेदार गवारची भाजी तयार आहे. गवारची भाजी म्हणली की मला नकोशी वाटायची, पण जेव्हापासून आमच्या नेबर्सने ही भाजी मला खाऊ घातली तेव्हापासून मला ही भाजी खूप आवडायला लागली आणि मी भाजी याच पद्धतीने बनवते, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. तुम्हाला सुद्धा गवारची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.